त्याच्या मुलीला भूतानं पकडलं होतं. कित्येक काय काय केलं पण इलाज होत नव्हता. भूत आपटू आपटू टाकत होतं, काय काय करत होतो. म्हणून ती येशूकडे आली आणि येशूने तिला काय केलेलं, तिच्या मुलीला बरं केलं. जा म्हणला, तू जसा विश्वास ठेवली तुझी मुलगी बरी झाली. हे कोण केलं? प्रभू येशूच्या रक्ताने केलं. त्याला म्हणते जीवन देणं. जे लोक प्रभूकडे येतात त्याला जीवन देणारा परमेश्वर आहे. येशूचं रक्त आज पण काम करतो. आता दुसरं एक वचन वाचा, म्हणजे ज्याला शुद्ध व्हायचंच नाही, ज्याला शुद्ध व्हायचंय त्याला येशूचं रक्त चंगाई देईल, त्याला निरोगी करत, त्याचं फ्युचर आशीर्वादित करत, सगळं काही येशूचं रक्त करत. पण जो कुणी येतो त्याच्याकडे, आता जे येत नाही त्यांचं काय? वाचा मत्ती 19:16-22 वाचा. श्रीमंत व्यक्ती, आता हा पैशामुळं येशूच्या रक्ताचा अपमान करत आहे. जे येशू म्हणत आहे माझ्याकडे या, येशू त्याला बोलवत आहे. श्रीमंत व्यक्ती आहे, येशू त्याला बोलवत आहे, म्हणजे त्याला धुवायचं, येशूला शुद्ध करायचं, त्याची चाल चलणूक वागणूक. पण त्या व्यक्तीची इच्छा नव्हती की मला शुद्ध व्हायचंय. वाचा. एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला चांगल्या विषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे, तरी तू जीवनात